सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौशल्या जननी गीती गाय सुंदर ते ध्यानंदाची अंगणी गोपाळ गवळणी खेळताती सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभी अशी सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती सुंदर ते ध्यान एका जनार्दनी सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनी वनी मनी भरलासे सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती नमो विश्वरूपा विष्णू माय नमो विश्वरूपा विष्णू माय बापा अपरामुपा पांडुरंगा अपरामुपा पांडुरंगा नेत्रं सदयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला संत श्रेष्ठ परात्मानं अनन्यं सदृशं गुरुं उग्रमंत्रमृदं वंदे तुकारामं हरिप्रियम् आत्मरूप गणेशो केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या विठ्ठल विठ्ठल सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौशल्या जननी गीती गाय सुंदर ते ध्यान नंदाची अंगणी गोपाळ गवळणी खेळता ती शिवेसाठी निवडलेला अभंग राजमान्य देशमान्य विद्वत्मान्य संतमान्य शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. शब्दशः अभंगाचा भाव किंवा अर्थ जर आपण पाहिला की शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात की आमचा जो परमात्मा आहे कसा आहे. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन नाथ महाराज वर्णन करतात की अत्यंत परमात्मा सुंदर आहे आणि अशा सुंदर परमात्म्याचं आम्ही काय करतो ध्यान करतो आणि करत असताना त्या ठिकाणी कोणत्या युगातलं करतो ध्यान. सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौशल्या जननी गीती गाय नाथ महाराज सांगतात जे त्रेतायुगातलं भगवंताचं रूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन त्या ठिकाणी करतात. काहो म्हणाले त्रेतायुगामध्येच परमात्मा सुंदर आहे का. नाथ महाराज सांगतात सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळतात. जसा परमात्मा त्रेतायुगामध्ये सुंदर आहे तसाच नाथ महाराज वर्णन करतात की द्वापारयुगामध्ये कसा आहे. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी नंदबाबाच्या अंगणामध्ये तो परमात्मा काय करतो गोपाळ गवळणी खेळताती. गोपाळ आणि गवळणीबरोबर अनेक प्रकारचे खेळ खेळतो. का हो तो परमात्मा त्रेतायुगामध्ये सुंदर आहे द्वापारयुगामध्ये सुंदर आहे तसाच कलियुगामध्ये कसा आहे. नाथ महाराज सांगतात सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभी अशी नाथ महाराज वर्णन करतात. तो परमात्मा त्रेतायुगामध्ये सुंदर आहे द्वापारयुगामध्ये सुंदर आहे कलियुगामध्ये कसा आहे. सुंदर ते ध्यान चंद्रभागे तटी चंद्रभागेच्या तीरावर की पुंडलिकरायाने जो परमात्मा उभा केलेला आहे पुंडलिका पाठी उभे असे की पुंडलिकरायाने त्यांना उभं केलेलं आहे. अजून काय भगवंताचं स्वरूप आहे शेवटच्या चरणामध्ये की भगवंताचं जे स्वरूप लक्षण आहे ते वर्णन करतात. सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनी वनी मनी भरलासे सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी गोपाळ गवळणी खेळताती. की आजची जी सेवा होती परमपूजनीय आदरणीय श्री गुरु काणोबा महाराज देहूकर यांची होती. परंतु काही अडचणीमुळे त्यांनी सेवा मला सांगितलेली सेवके करावे सांगितले काम. आता या ठिकाणी सर्वच माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने तपाने सर्व दृष्टीने अधिकारी मंडळी आहेत. त्या ठिकाणी गायनाचार्य आहेत मृदंगाचार्य आहेत सर्व श्रोती मंडळी सामान्य नाही. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती या न्यायाने सर्व अधिकार संपन्न आहे. फक्त सांगणाराचा मात्र त्या ठिकाणी अधिकार नाही. विठ्ठला विठ्ठला की क्षेत्रही सर्वच मंडळी तुम्ही निवडलेलं आहे की जगतामध्ये किती तीर्थक्षेत्र आहेत. तुम्ही म्हणाल तुला कशासाठी महाराजांनी उभा केलेला आहे. मी काही सुरुवातीला सांगून गेलो विद्वान नाही ज्ञानी नाही. महाराजांच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं नवे बहुश्रुत नवे ज्ञानशीळ
दास मी दुर्बळ वैष्णवांचा सेवा म्हणून आपल्याला भगवंताची दरबारामध्ये करायची आहे. सर्वच तुम्ही परभणी भागातली असतील, काही जिंतूर भागातली असतील महाराज, की सर्व या भागामध्ये जी महात्मे होऊन गेलेली आहेत. स्वानंद सुखनिवासी त्या ठिकाणी प्रातस्मरणी असणारी ठाकूर महाराज यांची तर सर्व भक्तमंडळ तुम्ही आहातच. त्याचप्रमाणे त्यानंतर अनेक महात्मे त्या क्षेत्रामध्ये होऊन गेलेले आहेत. परमश्रद्धेय असणारे त्या ठिकाणी श्रीगुरू मारुती महाराज असतील, मोतीराम महाराज त्या ठिकाणी श्रीगुरू असतील, सर्वच महात्मे, नथुराम बाबा त्या ठिकाणी असतील. अशा अनेक महात्म्याच्या आशीर्वादाने हा उत्सव भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये, की क्षेत्रही तुम्ही असं निवडलेले महाराज. हा महिनाच कोणता आहे की वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे. आदिकस्य अधिकं फलम. आणि सर्वच ही टाळकरी मंडळी सुंदर आहेत, गायनाचार्य सुंदर आहेत, वादनाचार्य सुंदर आहे. फक्त सुंदर नाही तो फक्त आजचा कीर्तनकार. विठ्ठला विठ्ठला. असं वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू की शांतीब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून वर्णन करतात की क्षेत्रही तुम्ही सप्ताहासाठी असं निवडलेलं आहे. आणि जे स्थान आहे महाराज त्या ठिकाणी की भगवंताच्या सुंदरतेचं चिंतन करत असताना शास्त्रामध्ये 2-3 प्रकाराने सुंदरता वर्णन केलेले. काही ठिकाणी नामता सुंदर आहे, काही ठिकाणी रूपता भगवंताची सुंदरता आहे, आणि काही ठिकाणी स्थानता सुंदर आहे. विठ्ठला विठ्ठला. तसं भगवंताच्या बाबतीत चिंतन जर करायचं झालं तर त्या ठिकाणी शास्त्रामध्ये विचार आहे. सर्वच तुम्ही जाणकार मंडळी, मी सुरुवातीला सांगून गेलो ज्ञानवान मंडळी आहात, की भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करत असताना शास्त्रामध्ये 2 प्रकार वर्णन केलेले. द्विवाव ब्रह्मणे रूपम. मूर्तईंचं शास्त्र वर्णन करतं की भगवंताचे 2 स्वरूप आहेत. एक मूर्त स्वरूप आणि दुसरं आहे अमूर्त स्वरूप. मग या अभंगामध्ये कोणत्या स्वरूपाचा विचार आहे शास्त्राच्या दृष्टीने चिंतन जर आपण केलं की वर्णन करत असताना श्रीगुरू आमचे भाऊ सांगायचे की जगतामध्ये स्वरूप भगवंताचं वर्णन करताना 4 प्रकारचे स्वरूप आहेत. एक आहे निर्गुण निराकार, दुसरा आहे सगुण निराकार, तिसरा आहे सगुण साकार, आणि चौथा आहे मूर्तिरूपाने. विठ्ठल. असे 4 स्वरूप भगवंताचे आहेत. आणि वर्णन करणारे कोण आहेत? सामान्य आहेत का महाराज त्या ठिकाणी? की जे वर्णन करतात नाथ महाराजांचा अधिकार. मी काय वर्णन करणार आहे महाराज? की सर्व संतांनी जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की नाथरायांचा अधिकार किती आहे. एकोबाचे ऋण फेडी ऋषी जगद्गुरु तुकोबरायने ज्या महात्म्याचे वर्णन करावं महाराज, तुकाराम महाराज कोणाचेही वर्णन करत नाहीत. आता तुमचे आमच्यासारखे स्वार्थी जे असतात महाराज, की कीर्तनामध्ये भगवंताचा विचार वेगळा आणि स्वतःच त्या ठिकाणी महिमा किंवा जगताचा महिमा वर्णन करतात. तुकोबराय वर्णन करतात. एक तर वर्णन करायचं झालं तर एका भगवंताचं आहे. वर्णाविती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वाणू नये किंवा सांगू नये. कीर्तनामध्ये जर भगवंता व्यतिरिक्त किंवा संता व्यतिरिक्त इतराचं वर्णन जर केलं तुकोबराय म्हणतात की काय त्याला फल प्राप्त होईल महाराज. तवोनिया नरा केला आयुष्याचा मातेरा. त्याने जीवनाचं मात्र केलेलं आहे, स्वतःचंही मात्र करतो आणि ऐकणाराचंही मात्र करतो महाराज. विठ्ठला मग वर्णन कोणाचं करावं तेही तुकोबराय आपल्याला सांगतात. स्तुतियात्व आनिंदा करावी देवाची, अदमगोवीची व्यर्थवाणी. की वर्णनच जर करायचं झालं तर आमचा परमात्मा आहे, संत महात्मे आहेत महाराज. या भगवंताचा विचार तुम्ही आम्ही वर्णन करू यामध्ये नवल नाही. किंवा भगवत स्वरूप असणारे जे संत महात्मे आहेत, मग त्या ठिकाणी मोतीराम महाराज असतील, ठाकूर महाराज असतील, आमची श्रीगुरू गुरुनाम गुरु असणारी रंगनाथ महाराज असतील महाराज, की या महात्म्याचे वर्णन कोण कोण करतं तुकोबराय वर्णन करतात. तुम्ही आम्ही करू यामध्ये नवल नाही. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे, वैष्णवांची कीर्ती
वैष्णवाची कीर्ती गायिली पुराणे वैष्णवाची कीर्ती गायिली पुराणे वैष्णवाची कीर्ती हरी 18 जणी चहुवेदी काही 18 जणी चहुवेदी ऐशी कोणी नावा ग्रंथाचे वाचक ऐशी कोणी नावा ग्रंथाचे वाचक काही 18 जणी चहुवेदी साई 18 चहुवेदी ऐसे ऐशी कोणी नावा वैष्णवाची कीर्ती गायिली पुराणे शाही शास्त्राजनी शाही 18 जणी चहुवेदी वैष्णवाची कीर्ती गायिली पुराणे साई 18 जणी चहुवेदी साई 18 जणी चहुवेदी जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात की जे अधिकारी महात्मे जे असतात अर्थातच जे ज्ञानी महात्मे असतात त्यांचं वर्णन कोण करतं तुम्ही आम्ही सोडा महाराज. तुकोबराय वर्णन करतात की असे जे वैष्णव आहेत वैष्णवांची कीर्ती गायली पुराणे साही 18 जणी चौवेदी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वर्णन करतं महाराज. की एवढं आपलं मोठं भाग्य त्या ठिकाणी आहे की यावर्षी अनेक पर्वकाळ आपल्या या सप्ताहामध्ये आहे. पहिला पर्वकाळ आहेत महाराज संत श्रेष्ठ असणारे माऊलींना अवतार घेऊन सप्तशतकोत्तर महोत्सव आहे. दुसरा पर्वकाळ आहे भक्त श्रेष्ठ असणारे आमचे नामदेव महाराज यांनाही समाधी घेऊन महाराज त्या ठिकाणी 750 वर्ष होऊन गेलेले आहेत. तिसरा पर्वकाळ आपल्या सप्ताहामध्ये आहे महाराज त्या ठिकाणी संत श्रेष्ठ असणारे सावता महाराज यांनाही समाधी घेऊन यावर्षी 750 वर्ष होऊन गेलेली आहे. चौथा पर्वकाळ आहे त्या ठिकाणी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांची श्री गुरु जनार्दन स्वामी यांनाही अवतार घेऊन 400 वर्षे झालेली आहेत. आणि पाचवा पर्वकाळ यावर्षी या आपल्या सप्ताहामध्ये आहे की जगद्गुरु तुकोबराय यांची कनिष्ठ चिरंजीव असणारी वैराग्याचे महामेरू नारायण महाराज यांनाही अवतार घेऊन यावर्षी 450 वर्षे झालेली आहेत. विठ्ठल तुकोबराय वर्णन करतात की असे काही पर्वकाळ आहेत. साधला हा पर्वकाळ पर्वकाळ साधला 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 पर्वकाळ पर्वकाळ गेला अंतरीचा माळ गेला अंतरीचा माळ साधला पर्वकाळ साधला पर्वकाळ गेला अंतरीचा मळ साधला पर्वकाळ साधला पर्वकाळ साधला पर्वकाळ गेला अंतरीचा माळ गेला अंतरीचा माळ गेला अंतरीचा माळ तुकोबराय वर्णन करतात की जे अनेक पर्वकाळ आहेत त्यामध्ये यावर्षी महाराज हा जो पर्वकाळ तुम्ही साधलेला आहे किंवा तुकोबराय वर्णन आपलं वकीलपत्रच घेतात की भाग्य आहे अशी महात्म्य आपल्या आज तुम्ही श्री गुरु काणोबा महाराजांची सेवा म्हणून त्या ठिकाणी श्रवण करायला आला. पक्वान्नाचं भोजन तुम्हाला श्रवण करायचं होतं परंतु नशिबाला पिठलं भाकरी त्या ठिकाणी जी भगवंताची काही आपल्या हातामध्ये काही गोष्टी नाही ईश्वरी इच्छा बली श्री गुरु भाऊ सांगायची
जी भगवंताची इच्छा आहे त्या ठिकाणी ती आपल्याला मान्य करावी लागेल. आले देवा जिच्या म्हणा तेथे कीर्तन काय करणार आहे महाराज तुकोबराय वर्णन करतात की जे काही भगवंताची इच्छा असेल तशी आपण सेवा करू. विठ्ठला स्तुती नाही आणि स्तुती त्यांना आवडत नाही आणि आम्हालाही पंढरपूर करायला स्तुती वर्णनच करायचं आत्ताच आपला विषय झाला. परंतु आपल्या परभणी जिल्ह्याचं भूषण आहे महाराज त्या ठिकाणी कशी सेवा करावी आमच्या नारायण महाराजाकडे पहा. मला चांगलं आठवतं मी लहानपणापासून पाहतो महाराज कोणत्याही मठामध्ये देहूकराच्या मठामध्ये सेवा असो वासकराची असो आजरीकराची असो दिगलूरकरांची असो महाराज कशी सेवा करावी आणि त्या ठिकाणी निश्चित सेवाच नाही महाराज कायिणी वाचिनी मनाने सर्व ठिकाणी महाराज त्या ठिकाणी सेवा करणारे आमचे नारायण महाराज आहेत आणि स्वतःही ते विद्वान आहेत महाराज. काही सेवा करतात परंतु विद्वान नसतात, काही विद्वान असतात तर सेवा करत नाहीत आणि आमच्यासारखे जे महामूर्ख असतात महाराज सेवाही करत नाहीत आणि विद्वानही नसतात. विठ्ठला परंतु तुमचं भाग्य आहे असा ज्ञानी महात्माही आपल्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी पर्वकाळ आहे. आपला विषय चालू होता की साधला हा पर्वकाळ. अनेक पर्वकाळ जीवनामध्ये येत असतात. त्यामध्ये श्री गुरु त्या ठिकाणी जुने महात्मे सांगायचे की कपिला षष्ठीचा जो पर्वकाळ आहे 60 वर्षांनी येतो मला. तो काय मी पाहिला नाही, तुम्ही पाहिला की सहजासहजी आपल्या योगामध्ये तो नसतो. दुसरा जो पर्वकाळ आहे महाराज 12 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळ्याचा पर्वकाळ यावर्षी नाशिकला आहे. आणि तिसरा जो पर्वकाळ आहे की आता आपण जो अधिक महिना करत आहोत त्याला अनेक नाव आहेत महाराज त्या ठिकाणी. पुरुषोत्तम मास आहे, त्यानंतर अधिक मास नाव आहे, मलमास त्या ठिकाणी नाव आहे आणि सर्वांना आवडणारं नाव कीर्तनकारासहित महाराज धोंड्याचा महिना. विठ्ठल आता किती धोंडे महाराज चंद्रभागेमध्ये गेले तर स्नानाला धोंडेच अगदी तुम्हाला लागतील. ही शोकांतिका आहे महाराज ही आपल्या लोकांची. त्या ठिकाणी कुठं दान करावं काय करावं महाराज त्या ठिकाणी स्वच्छता कशी ठेवावी ही त्या बाबतीत आपण थोडं कमीच पडतो महाराज. उत्तर भारतामध्ये जर गेलं तर गंगेमध्ये तुम्हाला काही महाराज जे आहे ते त्या ठिकाणी मानावंच लागेल आपल्याला. आपण त्या बाबतीत त्या ठिकाणी परमार्थ आपला असेल महाराज त्या ठिकाणी परंतु काही बाबतीमध्ये आपण निश्चितच कमी पडतो. विठ्ठल विषय आपला चालू आहे की भगवंताचं वर्णन किंवा भगवत स्वरूप असणारे जे संत महात्मे आहेत की यांचं वर्णन महाराज तुकोबराय वर्णन करतात. वैष्णवांची कीर्ती गायती पुराणे साही 18 जनी 24 4 वीर 6 शास्त्र 18 पुराण महाराज या सर्व भगवंताचं संतांचं वर्णन करतात. तसेच आमच्या भगवंताचाही विचार करत असताना महाराज हरिपाठामध्ये नेहमी आपण प्रमाण म्हणतो की भगवंताचं वर्णन कोण करतं महाराज त्या ठिकाणी 18 पुराणे हरीशी गाती 18 पुराणे हरीशी गाती 18 पुराणे हरीशी गाती 18 वेद जान साई शास्त्र कारण वेद जान साई शास्त्र कारण बहुवेद ज्ञान शाही शास्त्रीकार बहुवेद ज्ञान शाही शास्त्रीकार 18 पुराणे हरीशी गाती 18 पुराणे हरीशी गाती 18 पुराणे हरीशी गाती 18 पुराणे हरीशी गाती. माऊली वर्णन करतात की भगवंताचं वर्णन करताना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण महाराज की सर्वामध्ये भगवंताचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. वेदामध्ये आहे. वेदाचा अधिकार आपल्या सामान्य जीवाला नाही महाराज. वर्णन पूर्वीची महात्मे करायची की एका वेदाचं अध्ययन जरी करायचं असेल तर कमीत कमी 12 वर्ष महाराज आपल्याला लागतं. तर आपल्याला सप्ताहामध्ये यायचं असेल तर वेळ मिळत नाही महाराज. अधिक महिना असो नाही तर पुरुषोत्तम मास असो अनेक उपाधी आपल्याकडे सामान्य जीवाकडे असतात महाराज. परंतु एका वेदाचं अध्ययन करायला 12 वर्ष लागतात महाराज. एवढा वेळ कोणाला चातुर्मासामध्ये यायचं झालं तर वैतागला तरच चातुर्मास घडतो महाराज. सर्व बहुश्रुती या ठिकाणी जाणकार मंडळी आहे की भाग्यवान आहे महाराज तो त्या ठिकाणी की आवडीने आणि इच्छेने महाराज परमार्थ करणारच परमार्थामध्ये अत्यंत विरळ आहे की भगवंतांनी सांगितलं अशी जी विरळी आहेत आता सोडा महाराज. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्मा वेत्य तत्वता की द्वापार युगामध्ये एखादाच त्या ठिकाणी भगवंताची आवड किंवा त्या ठिकाणी अवस्थेमध्ये असेल महात्मा महाराज की त्या भगवंताचं वर्णन तुम्ही आम्ही सोडा. नाथ राय सांगतात वेद जाणो गेला
पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैची. वेदालाही त्याचं महाराज अंत लागलेला नाही, शास्त्रालाही त्या ठिकाणी 6 शास्त्र असणारी सर्व बहुस्र श्रुती आहेत या ठिकाणी. आणि पुराणं जर पाहिजे झाले तर वर्णनच आमच्या व्यासमहर्षीने केलेलं आहे की एका श्लोकामध्ये 18 पुराणाचा विचार त्या महात्म्याने केलेला आहे. मद्वयम भद्वयम चैव भत्रयं व चतुष्टयं नालिंपाग्नि पुराणानी पुष्कम गारुडमेव च. एका श्लोकामध्ये महाराज 18 पुराणाचं वर्णन आमचे व्यासमहर्षी त्या ठिकाणी करतात. आणि असे व्यासमहर्षी वर्णन करताना तीही सांगतात की वेदामध्ये असो, शास्त्रामध्ये असो, पुराणामध्ये या भगवंताचा जे विचार केलेला आहे की द्वेवा व ब्रह्मणे रूपम, मूर्तींच्या मूर्तींचे एक मूर्त स्वरूप आहे आणि दुसरा आहे अमूर्त महाराज. मग या अभंगामध्ये जे शांतीब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात की कोणत्या स्वरूपाचा विचार आहे तो या वेळेमध्ये आपल्याला चिंतन करायचं आहे. विठ्ठला पहिलं स्वरूप वर्णन शास्त्रामध्ये केलेलं की निर्गुण निराकार स्वरूप आहे महाराज. त्या स्वरूपाविषयी वर्णन करताना महाराज अत्यंत विरळी त्या ठिकाणी अधिकारी आहेत की ज्याच्याकडे त्या ठिकाणी अधिकार संपन्न विवेक वैराग्य त्या ठिकाणी समाधी षटक अशा सर्व गोष्टींना जो युक्त अधिकारी लागतो महाराज तो त्या ठिकाणी निर्गुण निराकार स्वरूपाचा अधिकार आहे. आपण प्रमाण पाहिलं की भगवंताने सांगितलं की द्वापार युगामध्ये हजारामध्ये एखादा आहे किंवा त्या भगवंताचं ते निर्गुण स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी किती जन्म महाराज. आता आपण बुद्धीचे फवारे मारतो महाराज की संतांना जर विचारले या भगवंताच्या करण्यासाठी कधीपासून तुम्ही करता महाराज, की आता आपल्या सामान्य जीवाचे बुद्धीचे फवारे आहेत. रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सव या अलीकडचे महाराज अधिकार संपन्न जे महात्मे त्यांच्या मुखातून शब्द निघतात. माऊलींना जर विचारलं कधीपासून साधना आहे, माऊली म्हणतात माझी या सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्पमा. बहुत शब्द माऊलींनी वर्णन केलेलं आहे. कधीपासून महाराज हा परमात्माही बहुत वर्णन करत असताना नुसतं बहुतच नाही, माऊली वर्णन करतात की हरीचं वर्णन करताना माऊली वर्णन करतात कसा आहे हरी. बरवा ओ हरी बरवा की आमचा परमात्माचा आहे. बरवाऊ हरी बरवाऊ गोविंद गोपाळ गुण गरवाऊ असा सुंदर परमात्मा आपला विषय चालू आहे. जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्याचे अत्यंत महाराज त्या भगवंताचं वर्णन त्या स्वरूपाचं चिंतन करतानाच श्रुतीमाता करते की ते स्वरूपच असा येतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. त्या स्वरूपाचं चिंतन करत असताना ठावण पवता दयाचा मनीषी मुरडली वाचा ही अवस्था महाराज आपण सर्व व्यवस्थेमध्ये असतो. अहो चला पंढरी क्षेत्रामध्ये महाराज सप्ताह करायचा चालू आहे. येतोपर्यंत तो म्हणतो व्यवस्था काय. मग त्या महामूर्खाला सांगावं लागतं जी व्यवस्था तुझी घरी होत नाही सप्ताहामध्ये काय कमी आहे महाराज. जे दया पाहिजे ते आहे रे. आणि पंढरी क्षेत्रामध्ये तर महाराज वरदानच सर्व संतांनी दिलेलं आहे की पंढरी क्षेत्रामध्ये आमच्या नामदेवरायाने महाराज 700 वर्षापूर्वी वारकऱ्याला वरदान दिलेलं आहे
जे निष्ठावान वारकरी आहेत महाराज यांना रोजच दिवाळी. विठोबाचे राज्यामा नित्य दिवा नित्य दिवाळी नामदेव महाराजांचे शब्द आहेत की जे वारकरी आहेत त्यांना नित्य नाम नेहमी दिवाळी आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये ज्या मूर्खांनी माळा काढलेल्या आहेत यांना नित्य शिमगानाम रोज महाराज पदरामध्ये दुःख आहे. विठ्ठल मग आपल्या जीवनामध्ये रोज आनंद असा वाटतो का दुःख त्या ठिकाणी चिंतन करा महाराज की आनंद जर पाहिजे असेल की आमचा परमात्मा सप्ताच याच्यासाठी करायचा आहे महाराज. परमात्माच आपला कसा आहे महाराज. सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म श्रुती माता वर्णन करते तो परमात्मा सच्चित आनंद स्वरूप आहे किंवा तुकोबर आहे म्हणतात. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येयोग्याची आपला विषय चालू आहे. जो निर्गुण निराकार परमात्मा आहे त्याचा विचार करत असताना महाराज वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये विचार आहे आणि हरिपाठामध्ये तर अनंत रूपाने वर्णन केलेलं. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुणी चराचर हरिशिव जे किंवा माऊलींना विचारलं महाराज त्या ठिकाणी. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुण जेत जे निर्गुण निराकार स्वरूप आहे किंवा तुकोबरायांना विचारा तुकोबराय सांगतात हे निर्गुण निराकार स्वरूपच कसं आहे. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निराकार निर्गुण तू चिरगुराया की असे जे स्वरूप आहे की त्याची अत्यंत वेळी अधिकारी आहे. वेळेचं आपल्याला बंधन आहे. दुसरं जे स्वरूप आहे शास्त्रामध्ये विचार आहे सगुण परंतु निराकार मा. हे जे स्वरूप आहे त्याचा विचार करताना व्यासमहर्षी गीतेमध्ये सांगतात हे स्वरूप कसं आहे महाराज त्या ठिकाणी किंवा आद्य शंकराचार्य ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन करतात की तो जो परमात्मा सगुण निराकार आहे तो कसा आहे. जन्माद्यशयतः जे वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे तो जो परमात्मा आहे त्या ठिकाणी जयापासून सकळ जयापासून हे वर्णन करतात जे आद्य शंकराचार्य ब्रह्मसूत्रामध्ये वर्णन करतात की सगुण निराकार परमात्मा कसा आहे. जन्माद्यश्चेता सर्व जगताची उत्पत्ती निर्मिती त्या ठिकाणी कोणापासून असेल तर जयापासून सकळ व सर्वांना प्रमाण पाठ आहे. जेने ही विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रिया फुले. या भगवंताची सत्ता महाराज एकाच युगामध्ये आहे असं नाही की ज्या ज्यावेळी ज्या ज्या प्रत्येक युगामध्ये मग ते सत्ययुग असो त्रेतायुग असो द्वापारयुग असो किंवा कलियुग असो या भगवंताची सत्ता चारही युगामध्ये आहे.
आणि ज्याने ज्याने सत्ता मानली नाही महाराज, तुम्ही पहा सर्व जाणकार मंडळी श्रोती मंडळी आहात, की सत्ययुगामध्ये हिरण्यकशिपूने महाराज भगवंताची सत्ता मानली नाही. त्याचं ब्रीद वाक्यच होतं महाराज, तू हिरण्यकशिपू म्हणायचं. नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, की सत्ता हिरण्यकशिपूने मानली नाही महाराज. दिवसा नको रात्री नको सर्वांना ज्ञात आहे. तो नरसिंह अवतार प्रसंग पाहून घ्या. परंतु अशाही प्रसंगाने भगवंतांनी अशी काही लीला केली महाराज, की त्याच्याच कुळामध्ये माऊली वर्णन करतात. काय प्रकार घडला महाराज त्या ठिकाणी. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवाला दला कृष्णदाता, की भगवंताची सत्ताच अशी होती महाराज. एवढा मोठा हिरण्यकशिपू महाराज, त्याची जी साधना होती आपल्यासारखी नव्हती महाराज. आपणही एकादशी करतो, परंतु एवढं खातो की त्याला एकादशी म्हणायची त्या ठिकाणी शंका येते महाराज. परंतु पूर्वीचे महात्मे तसे आजही महाराज आमच्या नारायण महाराजसारखे आहेत, की दशमीला एक भुकतं त्या ठिकाणी, एकादशीला त्या ठिकाणी दूध प्राशन, त्या ठिकाणी द्वादशीला पुन्हा जे वर्णन त्या ठिकाणी आमच्या नाथ महाराजांनी केलेलं आहे. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. अंबऋषी कारणे द्वादशीचा छंद, तेने परमानंद प्रगटला. किंवा तुकोबराय वर्णन करतात. उपवास पारणे राखिला दारवंटा, 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 उपवास पारणे राखिला दारवंटा. उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा. केला भोगवटा आम्हाला दिवोळा, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा आम्हाला. उपवास पारणे उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा. उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा, उपवास पारणे राखिला दारवंटा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हालागी, केला भोगवटा आम्हालागी. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला, केला भोगवटा आम्हाला. की पूर्वीच्या महात्म्याची साधना केलेली तुकोबराय म्हणतात. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गी. वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलीत लाज कोणा, की अशी जी परंपरा आपल्या वारकरी संप्रदायाची आहे, की किंवा वर्णन करताना गीतेमध्ये भगवंत सांगतात त्या ठिकाणी यद्यदाचरति श्रेष्ठस तत्तदेवेतरो जनाईथ. वडील जी आपल्या पूर्वजांनी जी साधना केली आहे महाराज, आपला विषय चालू आहे, की भगवंताची सत्ता सत्ययुगामध्ये हिरण्यकशिपूने मानली नाही महाराज, की त्याचाही त्या ठिकाणी भगवंतांनी त्याही ठिकाणी लीला केली. पुढं वर्णन शास्त्रामध्ये केलेलं आहे, की त्रेतायुगामध्ये महाराज सर्वच ऐश्वर ज्याच्याकडे होतं, की ज्याचं वर्णन महाराज ज्यांचं तुकोबरायने करावं असतं. एक तुकोबराय कोणाचे वर्णन करत नाही. एक वेळेला तुकोबराय भगवान स्वतः म्हणू लागले, तुम्ही यांचं वर्णन करा. तुकोबराय म्हणतात, देवा तुला करायचं ते कर, करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमे त्याशी मुखे न म्हणे. संत तुकोबराय कोणाचे वर्णन करत नाहीत, परंतु त्या तुकोबरायांनी महाराज वर्णन कोणाचे न करता महाराज आमच्या रावणाचा विचार करताना महाराज त्या लंकेचा मात्र विचार केलेला. सामान्य अधिकार आहे का महाराज त्या ठिकाणी, परंतु असाही रावण महाराज सर्वांना बहुश्रुत श्रुती आहे, की त्या रावणानेही त्याला सर्वगुण संपन्न जरी असला महाराज, त्या ठिकाणी काही गोष्टी रावणाकडे नव्हत्या, की वर्णन करत असताना महाराज शास्त्रामध्ये केलेलं आहे, की त्या रावणाने त्रेतायुगामध्ये भगवंताची सत्ता मानली नाही. तुकोबराय म्हणतात,
की काय फल त्याला मिळालं महाराज. सत्तान मानी रावण त्याचे केले निस्संतान. भगवंताने त्याचा वंशच ठेवला नाही महाराज. का तुमच्या मराठवाड्यामध्ये आहे महाराज? नाही, त्या रावणाचा वंशच भगवंताने शिल्लक ठेवला नाही. पुन्हा पुढं पहा, द्वापार युगामध्ये पहा महाराज, की कंसाने भगवंताची सत्ता मानली नाही, त्यालाही त्या ठिकाणी फळ भगवंताने दिलेलं आहे. आपला विषय चालू आहे की असे या भगवंताचं वर्णन करताना शास्त्रामध्ये सगुण परंतु जो निराकार परमात्मा आहे, की तो जो आहे महाराज त्या ठिकाणी ईश्वर त्याला म्हणतात. आणि जगतामध्ये आपला जो ईश्वर परमात्मा त्यालाच आपण पांडुरंग परमात्मा म्हणून महाराज. किंवा हे जे स्वरूप भगवंताचं आहे, की आपला विचार चालू आहे की नाथ महाराज या अभंगामध्ये निर्गुण निराकार स्वरूपाचा विचार करतात का सगुण साकार. तिसरं स्वरूप आहे सगुण निराकार महाराज. तो परमात्मा केव्हा होतो महाराज त्या ठिकाणी. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. केव्हा भगवान अवतार घेतो तुकोबराय म्हणतात, आम्हासाठी अवतार. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार. बंद कुर्मादी शुकर मोहे मत कुर्मादी सुकरा, मत कुर्मादी सुकरा, मोहे भाव खाली पाडा, मोहे भाव खाली पाडा. आम्हासाठी अवतार मत्स कुर्मादी शुकर, मत्स कुर्मादी शुकर, मत्स कुर्मादी शुकर. आम्हासाठी अवतार मत कुर्मादी सुकर, मत कुर्मादी सुकर, कुर्मादी सुकर. की सगुण साकार असणारा परमात्मा भगवान सांगतात. यदा यदा हि धर्मस्य त्या ठिकाणी की जो परमात्मा आहे महाराज त्या ठिकाणी तुकोबराय वर्णन करतात. धर्मरक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळशी भक्तजना. की हा परमात्मा महाराज धर्माचं रक्षण करण्यासाठीच किंवा तुकोबराय म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. आणि एकच अवतार नाही महाराज. या भगवंताचं चिंतन करत असताना शास्त्रामध्ये काही गोष्टी अशा आहेत की काही गोष्टी अनादी अनंत आहेत, काही साधी अनंत आहेत, काही साधी शांत आहेत आणि काही साधी अनंत आहेत. की आपला परमात्माच अनादी अनंत असल्यामुळं महाराज हे पंढरी क्षेत्रही आपण जर पाहिलं महाराज का तुम्ही निवडलेलं आहे अधिक महिन्यामध्ये, की वर्णनच तुकोबरायने केलेलं आहे की जगतामध्ये जेवढे काही तीर्थ आहेत महाराज हे सर्व किती आहेत. पुन्हा तुम्ही म्हणाल तुला कशासाठी उभा केलेला आहे. श्रीगुरु आमची भाऊ सांगायची की जगतामध्ये एकूण तीर्थ आहेत 350 कोटी. एवढे काही तुम्हीही केलेले नाहीत आणि मीही काही केलेलं नसणार आहे. मग एवढेच का सांगावे महाराज. शास्त्रामध्ये त्याचाही विचार आलेला आहे की जो भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे महाराज त्या ठिकाणी आद्य शंकराचार्य सांगतात दुर्लभो मानुषो देहू. की अत्यंत दुर्लभ असणारा असा नरदेह आहे आणि तोही पुन्हा या भारत देशामध्ये प्राप्त होई फार मोठे आपलं भाग्य आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तव परमभाग्याची संपत्ती. आणि तुम्ही तर मराठवाडीकडे भाग्यवान आहेत की तुमच्या जिल्ह्यामध्ये अनेक महात्मे त्या ठिकाणी गुरुनाम गुरु असणारी रंगनाथ महाराज असतील, श्रीगुरू असणारी गुरुनाम गुरु ठाकूरबा महाराज असतील, मोतीराम महाराज, सर्वच महात्मे मारुती महाराज असतील, नथुराम महाराज असतील, की जे काही महात्मे झालेले आहेत वैकुंठवासी आमचे मदन महाराज असतील, त्याही महात्म्याने तुमच्या भागामध्ये महाराज निष्काम सेवा केली. आता जशी तुमची चालू आहे ती म्हणाल तुझी कशी आहे माझी मात्र सकाम आहे. विठ्ठला की पूर्वीचे जे महात्म्य आपला विषय चालू होता की अखंड चिंतना व्यतिरिक्त या महात्म्याचा विषय नाही की जो निर्गुण सगुण साकार परमात्मा आहे की त्याच्यासाठी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि निष्काम सेवा ज्या महात्म्याची असते महाराज पूर्वीची महात्म्य दृष्टांत सांगायची की निष्काम सेवेमध्ये किती सामर्थ्य असतं महाराज. फार मोठं सामर्थ्य असतं. एक माता माऊली भगवंताला सर्वस्व महाराज तिचा विषय परमात्मा त्या ठिकाणी झालेला होता आणि सर्वस्वच भगवंताला अर्पण केल्यामुळं तुमेव माताच पिता त्वमेव
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रवणम त्वमेव सर्वं मम देव. सर्वस्व महाराज त्या मातेने की भगवंताला जशी जाणाबाई आहेत, सखूबाई आहेत, मीराबाई आहेत, त्याच अधिकाराची ती महात्मा होती महाराज, की सर्वस्व भगवंताला अर्पण करायचे आणि मुखामध्ये अखंड भगवंताचं चिंतन महाराज, की दुसरा विषयच नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते अखंड चिंतन. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, अखंड चिंतन महाराज, की दुसरा विशेष त्या मातेचा नाही. आणि एके दिवशी कर्मधर्मसहयोगाने आपला विषय चालू आहे की निष्काम सेवा महात्म्यांची कशी असते पहा. अधिकार किती संपन्न असतो या महात्म्यांचा, की त्या माता सर्वस्वच भगवंताला अर्पण केल्यामुळे जे काय असेल मुखामध्ये भगवंताचं नाम, आणि तिची अवस्थाच अशी होती की यथा देहे तथा देवी, सर्वस्व भगवंताला त्या मातेने अर्पण केल्यामुळं अखंड मुखामध्ये रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण, अखंड चिंतन महाराज. आणि योगायोगाने ब्राह्म्य मुहूर्तावरती माता उठली महाराज. आणि उठल्यानंतर जसे आमचे वारकरी त्या ठिकाणी भागवत भास्कर सांगायची, वैकुंठवासी गुरुनाम गुरु असणारी डोंगरे महाराज, ते वर्णन करायचे की जगतामध्ये स्नान करत असताना 3 प्रकारचं ते स्नान सांगायचं. एक ऋषी स्नान, दुसरं मानव स्नान आणि तिसरं राक्षस स्नान. ते वर्णन करायचे. जे वारकरी असतात महाराज निष्ठावान, जो रोज काकडा त्या ठिकाणी आमची वारकरी म्हटल्यानंतर सर्वांनाच महाराज, त्या सर्वांच्या डोळ्यासमोर एक चित्र माझ्या अंदाजाने उभारलं असेल की आपल्या वारकरी संप्रदायाचे आधारू असणारे महाराज, त्यांना जेवढी उपमा देतील तेवढी कमी आहे महाराज. भजन भीष्म म्हणा, वैकुंठवासी आमची काशीनाथ महाराज, की काकडा कसा करावा महाराज, त्या महात्म्याकडून आमच्या दिगंबर महाराजाला पाहिले की ही जोडीच होती महाराज, राम लक्ष्मणाची मनाची. परंतु काही गोष्टी जगतामध्ये अशा आहेत महाराज त्या ठिकाणी, यत् कृतगम तत् अनित्यम, जे जे उत्पन्न होतं महाराज ते नष्ट होणार आहे. आणि या जगताचा नियमच असल्यामुळे तुकोबराय म्हणतात, येत नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती, की अशी भजन करणारे जे महात्मे असतात महाराज त्या ठिकाणी अखंड त्या ठिकाणी त्या महात्म्यांना ऋषी स्नान घडतं. त्याप्रमाणे त्याही मातेला ऋषी स्नान घडायचं, की ब्राह्मी मुहूर्तावर उठून जो स्नान करतो, आता पर्वकाळ त्या ठिकाणी अधिक महिना चालू आहे, की ऋषी स्नान ज्यांना ज्यांना घडतं महाराज, या महिन्याचं वैशिष्ट्य आहे की जे काही आपण साधन करू महाराज, काय फल आहे, अधिकस्य अधिकम फलम, की भाग्यवान तुम्ही आहे. चंद्रभागा माताही तुमच्या तीरावरच आहे महाराज, तिरीवरच आपला मठ आहे, की रोज जर आपल्याला चंद्रभागेचं स्नान घडलं महाराज, किती पुण्य आहे. नाथ महाराज सांगतात की नुसतं पुण्यच आहे असं नाही, की तुकोबराय वर्णन करतात, अवगीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, की कोटी तीर्थाचं फल मिळतं. किंवा नाथ महाराज तर याच्याही पुढे जाऊन वर्णन करतात की चंद्रभागेचं नुसतं स्नान जरी किंवा पाहिलं तरी काय होतं महाराज, एक एक तीर्थ कोटी कोटी वेळा, 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 चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. मग कोणत्या स्नानामध्ये आपण कीर्तनकारासहित बसतोय, ज्याचा त्याचा विषय महाराज, की विषय आपला चालू होता की ती माता महाराज ब्राह्मी मुहूर्तावर उठून भगवंताचं चिंतन चालू आहे त्या ठिकाणी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आणि कर्मधर्म सहयोगाने अर्जुन महाराज त्या ठिकाणी जात होते. आणि भगवंताचं चिंतन ऐकल्याबरोबर महाराज, की अर्जुन महाराजालाही समाधान वाटलं की अशा ब्राह्मी मुहूर्तावर कुणीतरी माता त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत आहेत. आणि योगायोगाने महाराज त्या मातेचा विशेष परमात्मा असल्यामुळं सर्वस्व भगवंताला अर्पण केल्यामुळे देवाचित नामे देवाची श्री सर्व अलंकारी समर्पावी या न्यायाने महाराज ती झाडत असताना तो कचरा एका पाठीमध्ये भरलेला आहे, मुखामध्ये चिंतन चालूच आहे भगवंताचं. आणि ते चिंतन करत कचरा त्या कुंडीमध्ये टाकत असताना महाराज त्या मातेच्या मुखातून शब्द गेला, कृष्णार्पणमस्तु. हा शब्द अर्जुन महाराजांनी ऐकल्याबरोबर रजोगुण निर्माण झाला होता. धोंड्याचा महिना असेल, भजी खाल्ली असतील, पापड खाल्ले असतील, रजोगुणी अन्न खाल्लं असेल अर्जुन महाराजांनी महाराज, कांदा खाल्ला असेल, लसूण खाल्ला असेल, त्यामुळे रजोगुण निर्माण झाला. आणि क्रोध निर्माण, रजोगुण आला की त्याबरोबर कामयेश क्रोधयेश सर्वांना ज्ञात आहे महाराज, की तमोगुण निर्माण झाला. जवळ आले अर्जुन महाराज, आत्तापर्यंत त्यांना समाधान वाटलं. आणि आल्याबरोबर त्यांना तो कचरा माझ्या भगवंताला अर्पण केलेला हे ऐकल्याबरोबर महाराज अर्जुन महाराजांनी त्या मातेच्या गालामध्ये चापट मारल्याबरोबर महाराज ती माता अवस्थेवर नव्हतीच महाराज. त्या मातेने ती चापटही काय केली, कृष्णार्पणमस्तु भगवंताला अर्पण केली महाराज. प्रकार असा झाला, त्या मातेला काही फरक पडला नाही. कारण महात्मे जे असतात महाराज त्या ठिकाणी, की तुल्यनिंदा स्तुतिर्मौनी
संतुष्टो येण केनचित किंवा तुकोबराय वर्णन करतात की महात्म्याला त्या ठिकाणी निंदा काय आणि त्या ठिकाणी स्तुती काय. स्तुतियात्वा निंदा किंवा निंदिकोनी मारी वंदिकोनी पूजा करी मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून या अवस्थेमध्ये माता होती महाराज. ती चापट मारलेली भगवंताला अर्पण केल्याबरोबर तो स्पर्श अर्जुन महाराजाला जाणवल्याबरोबर त्यांना जाणवली ही माता काही सामान्य नाही महाराज. आणि काही गोष्टी अशा असतात संत महात्मे सांगतात गेले होऊनी नचले आता काही गोष्टी होऊन गेल्यानंतर महाराज की आपण कर्म केले ना मग ते कर्म केल्यानंतर योग्य आहे का योग्य त्याचं फल आपल्याला भोगावं लागणार. विठ्ठल विठ्ठल त्या मातेचा स्पर्श झाल्याबरोबर संत महात्मे सांगतात की स्पर्श सोडा महाराज त्या ठिकाणी. अहो त्यांचे चरणरज जरी आपल्याला लागले तरी संत चरणरज लागता सहज वासनेचे वीज जळून जाय किंवा आला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाली या शरीरा फिटला पातकाचा थारा कळी काळाशी धाक दरारा. अर्जुन महाराजला जाणवलं की फार मोठी माझ्याकडून चूक झालेली. अर्जुन महाराज भगवंताच्या दर्शनाला निघाली होती महाराज. आणि निघाल्याबरोबर भगवंताकडे महाराज गेल्याबरोबर रोज पाहिल्यानंतर भगवंताचं मुखच असं होतं सदैधवलसम विठ्ठलम चिंतयामी. की परमात्म्याला कशासाठी पाहिजे महाराज त्या ठिकाणी की परमात्म्याकडे पाहिल्याबरोबर सर्वांनाच आनंद मिळतो. माऊली म्हणतात तो परमात्माच कसा आहे त्याचं स्वरूप वर्णन करताना माऊली म्हणतात आनंदो रे आजी आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे सभयाभ्यंतरे अवगा परमानंदो रे सभयाभ्यंतरे अवगा परमानंदो रे सभयाभ्यंतरे अवगा परमानंदो रे आनंदो रे आजी आनंदो 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 रे सभया परमानंदो रे सभया व्यंतरी अवगा परमानंदो रे आनंदो रे आजी आनंदो रे सभया व्यंतरी अवगा परमानंदो रे सभया व्यंतरी अवगा परमानंदो रे. की पांडुरंगाचीच का वारी महाराज पंढरी क्षेत्राची इतरत्र वारी नाही महाराज. यात्रा असतील त्या ठिकाणी जत्रा असतील त्या ठिकाणी तीर्थयात्रा असेल महाराज की तुम्ही पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी चारीधाम करा सप्तपुऱ्या करा महाराज. की जो आनंद आपल्या पंढरी आणि आपल्याला महाराज त्या ठिकाणी शोकांतिक आहे की आपला महिमा आपल्याला त्या ठिकाणी कळत नाही महाराज. महाराष्ट्रामध्ये जो आनंद आहे तुम्ही किती चारीधाम करा सप्तपुऱ्या करा 12 ज्योतिर्लिंग करा महाराज कोणताही देव तुमची वाट पाहत नाही. परंतु आमचा पांडुरंग परमात्मा मात्र महाराज तुम्ही कशी असो हजारो वर्षापूर्वी आमच्या पुंडलिकरायांनी वरदानच मागून घेतलेलं आहे. देवा तुमच्याकडे येणारा भक्त कसाही असू शकतो. कसा आहे वर्णन भक्त पुंडलिकराय त्या ठिकाणी करतात. ज्ञान विज्ञान हीनानाम मूढाणाम पापिणामपि दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुन्हा पुन्हा. कसाही भक्त आता आपण सामान्य भक्त आहेत का महाराज तुकोबराचे शब्द आहेत मूढ पापी जैसे तैसे जसा असेल तशी. वारकरी काय आपण सामान्य आहेत का बिड्या वाढणारा असो तंबाखू खाणारा असो कसाही जरी असला महाराज परंतु वर्णन तुकोबरायांनी मात्र केलेलं आहे. तर तुम्ही सर्व भाग्यवान आहेत की व्यसन करून जर भजन केलं तर तुकोबराय म्हणतात ते भजन कसं आहे भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. आणि सात्विक भजन केल्यानंतर काय फल आहे तुकोबराय वर्णन करतात लावणी मृदंग श्रुती टाळ लावणी मृदंग श्रुती टाळ लावणी मृदंग घोष लावणी मृदंग घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग श्रुती टाळ घोष लावणी मृदंग लावणी मृदंग टाळ घोष हे ब्रह्मारस
भजन होतं महाराज. नाहीतर काही ठिकाणी रजोगुणी भजन होतं. तबला पेटी कीर्तनामध्ये असले की निश्चित कोणी असो महाराज, कीर्तनकार असो, त्याचा बाप असो नाहीतर आजोबा असो, की संप्रदायामध्ये जी परंपरा आहे महाराज, याच्या व्यतिरिक्त बुद्धीचे फवारे मारले परमार्थामध्ये किंमत नाही. मग जे रजोगुणी तमोगुणी भजन न करता तुकोबरे तमोगुणी भजन आहे महाराज काही ठिकाणी. माझाच एक वेळचा अनुभव सांगतो महाराज. जागराचं कीर्तन होतं आणि कीर्तन झाल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी थोडं उन्हाळ्याचे दिवस होती, एका घराच्या हवेला ठिकाणी जाऊन झोपलो आणि झोपल्यानंतर महाराज भजन जागर सुरू झाला त्या ठिकाणी. काय विषय चालू आहे आपला, तमोगुणी भजन कसं असतं पहा. झाल्याबरोबर मला त्या जागरामध्ये त्या ठिकाणी भजन ऐकू यायला लागलं, परंतु जे वाद्य होतं महाराज त्या ठिकाणी सात्विक वाद्य काय ऐकायला येणं, मृदंगाचं नाही. त्यानंतर म्हणलं रजोगुणी वाद्य असेल तेही वाद्य ऐकायला येत नव्हतं. मग कोणतं वाद्य होतं? तमोगुणी महाराज. सर्वच ती व्यसनीच असल्यामुळं भजनी मंडळ म्हणून मी सांगून गेलो. भजन ते ओंगळवाने नरकाज आणि व्यसन करून गांजा पिऊन दारू पिऊन महाराज भजन करणारे, जे असे भजन करणारे आहेत महाराज त्या भजनामध्ये की पेटी होतीच महाराज त्या ठिकाणी, तबलाही नव्हता, मृदंगही नव्हता महाराज. त्या भजनामध्ये काय होतं, जागरामध्ये ढोलकी होती महाराज. मग असं जे भजन असतं तुकोबराय म्हणतात की असं भजन केलं तर भजन करूनही आपल्याला दुःख भोगावं लागेल. विठ्ठला मग कसं भजन करा आमचे कबीर महाराज सांगतात, अनाडी दुनिया भजन बिना कैसी करूं, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसी करूं, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. देवे मरे बाद पछतयो रामा, मरे बाद पछतयो. जिंदे बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतायो रामा, मरे बाद पछतायो. मन जावन लागे धर के, जावन दावे धर के, बउआ बाप भुलयो रे, भजन बिना हमारी दुनिया भजन बिना कैसी. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे करियो. कबीर महाराज वर्णन करतात जे सात्विक भजन असतं महाराज, अनाडी दुनिया भजन बिना कैची जीवनाचा उद्धारच आपला होणार नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुका म्हणे येथे भजन प्रमाण की पंढरी क्षेत्रामध्ये महाराज भजनाला 10-10 तास महाराज भजन गाता. भजन नारायण महाराजाला ज्ञात आहे. मग कोणताही फड असो, दिहूकराचा असो, आजरेकराचा असो महाराज, त्या ठिकाणी नामदेव मंदिर असो, भजनाव्यतिरिक्त त्या ठिकाणी विषय नाही. विषय आपला चालू आहे की अखंड असे जे महात्म्य असतात ती अर्जुन महाराज त्या भगवंताच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर आपला विषय चालू होता की रोज भगवंताला पाहिल्याबरोबर आनंद महाराज चेहरा त्या ठिकाणी सदैदवला संविठ्ठलम चिंतयामी. परंतु त्या दिवशी पाहिल्याबरोबर अर्जुन महाराजाला थोडा त्या ठिकाणी जाणवलं की आज भगवंताच्या गालावर त्या ठिकाणी सूज आलेली आहे. काय प्रकार आहे म्हणाली की अधिक महिना असल्यामुळं, रोजच पक्वान्नाचं भोजन असल्यामुळं भगवंताचा गाल सुजला आहे. काय प्रकार काय झालेला आहे. आता भगवानच होते महाराज. भगवंताने सांगितलं अर्जुना न सांगता तुम्हा कोळोई ते अंतर, येताना जो पराक्रम केलेला आहे अर्जुना त्याचंही त्या ठिकाणी फल आहे. विठ्ठला की अशी जी निष्काम सेवा करणारे महात्मे असतात महाराज, आपला विषय चालू आहे की अशा निष्काम सेवा करणाऱ्या महात्म्यासाठी तो परमात्मा पुन्हा त्या ठिकाणी आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. आणि चौथं जे स्वरूप आहे त्या ठिकाणी शास्त्रामध्ये विचार आहे, तो परमात्मा कसा आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, मांडीवर घेऊन सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, सुंदर ते ध्यान, मांडीवर घेऊन सुंदर ते ध्यान, सुंदर ते
मांडीवर घेऊनी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान मांडीवर घेऊन सुंदर ते ध्यान कौशल्या जननी कीर्ती गाय 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 सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान विठोबार कुमाई ओ माय उपर कुमाई ओ बार कुमाय उपर कुमाई ओ बार कुमाय ओ बार कुमाय सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊन कौशल्या जननी गीती गाय सुंदर ते ध्यान नंदाची अंगणी गोपाळ गवळणी खेळता ती शांतीब्रह्म एकनाथ महाराज की भगवंताच्या स्वरूपाचं यथार्थ वर्णन करत असताना आपण पाहिलं की भगवंताची जी सुंदरता आहे महाराज त्या ठिकाणी वेदामध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे, पुराणामध्ये आहे. त्याचाच विचार थोडक्यामध्ये अजून 10-15 मिनटं करायचा आहे की ती सुंदरता वर्णन करताना आद्य शंकराचार्यांनी काही ग्रंथामध्ये 3 प्रकाराने सुंदरता वर्णन केलेली आहे. त्यामध्ये प्राकृतिक सुंदरता आहे, एक आहे उपकृत सुंदरता आणि तिसरी आहे विकृतिक सुंदरता. विठ्ठल की जगतामध्ये पाहिलं मला 3 प्रकारचीच का सुंदरता आद्य शंकराचार्याने सांगितलं. दृष्टांत वेगळे वेगळे आचार्याने दिलेले आहेत की जगताचा विचार करत असताना शास्त्राच्या दृष्टीने जर पाहिलं तर जगतामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. त्यामध्ये काही पामर आहेत, काही विषयी आहेत, काही जिज्ञासू आहेत आणि काही मुक्त आहेत. संत वाङ्मयाच्या दृष्टीने पाहिलं महाराज जगत किती प्रकारचं आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण 3 प्रकारचे लोक आहेत. त्या प्रकाराने सुंदरता वर्णन करताना आद्य शंकराचार्यांनी 3 प्रकारची वर्णन केलेली. एक जगतामध्ये उपकृत सुंदरता आहे, याला रजोगुणी सुंदरता त्या ठिकाणी म्हणावं लागेल की आपण जगतामध्ये पाहतो सुंदर दिसण्यासाठी तुम्ही आम्ही सोडा महाराज आमच्यासारखी कीर्तनकारच की कीर्तनाला येताच महाराज त्या ठिकाणी दाढी करून येतात. ही कोणती सुंदरता आहे? रजोगुणी सुंदरता म्हणावं लागेल. किंवा लग्न कार्यामध्ये माता माऊली असतील महाराज प्रत्येकाचा विषय भिन्न भिन्न असतो. ते सुभाषितकार वर्णनच करतात की लग्न सोहळ्यामध्ये कोणाचा काय विषय असतो महाराज. आता या महिन्यामध्ये नाही परंतु पुढच्या महिन्यामध्ये सुरुवात आहे अजून की प्रत्येकाचे विषय भिन्न भिन्न आहेत. कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्न मितरे जना. प्रत्येकाचे विषय भिन्न भिन्न शास्त्रकारांनी दिलेले आहेत. त्या लग्न सोहळ्यामध्ये सुंदर दिसण्यासाठी महाराज त्या सुंदर कोण दिसत असतं लग्न सोहळ्यामध्ये त्या नवरीला? कन्यावर येते रूपम की आपला जो पती आहे म्हणाले कमीत कमी त्या ठिकाणी परभणी जिल्ह्यात तर याच्यासारखा सुंदर दुसरा नसावा असा विषय कोणाचा असतो? त्या कन्येचा म्हणजे त्या मुलीचा असतो महाराज. कन्यावर येते रूपम पुढं वर्णन करतात. कन्यावर येते रूपम माता वित्तम त्या मातेचा विषय का असतो मुलीच्या आईचा महाराज की आपला जो जावा आहे कमीत कमी 2-4 कारखान्याचा तरी त्या ठिकाणी चेअरमन असावा. ही कोणाची इच्छा असते महाराज? त्या मुलीची आईची असते. का वारकरी असावा त्या ठिकाणी कीर्तनकार असावा जावाई? नाही महाराज त्या ठिकाणी ही रजोगुणी त्या ठिकाणी भावना असते. आपला विषय चालू आहे माता वित्तम पुढं वर्णन करता शास्त्रकार. पिता श्रुतम पिता काय पाहत असतो महाराज? तो आपला जावाई सुंदर आहे काही याचाही विचार करत नाही, किती श्रीमंत याचाही विचार करत नाही. तो त्याला पारमार्थिक संस्कार असतात महाराज. तो विचार करतो जोडोनी आधन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. या अवस्थेमध्ये असेल तर महाराज त्या ठिकाणी पिता श्रुतम कमीत कमी त्या ठिकाणी चातुर्मासाला राहणारा त्या ठिकाणी वारी करणारा आळंदीची असेल, पंढरीची असेल, त्र्यंबकेश्वरची असेल की असा जावाई असला तर त्या पित्याला महाराज आनंद होतो. पुढं वर्णन कर पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति
त्या मुलीची भाऊ काय पाहत असतात की कुल कसं आहे महाराज, आणि कुल पाहावंच लागतं महाराज. की भगवानी अवतार घेत असताना कोणत्याही कुलामध्ये किंवा संत महात्मे अवतार घेत नाहीत महाराज. वर्णन काही ठिकाणी केलेलं आहे की संत महात्मे किंवा भगवान कोणत्या कुलामध्ये अवतीर्ण होतात. कुलम पवित्र जनने कृतार्थ वसुंधरा पुण्यवती च मेन अपार समी सुखसागरेस्मिन लीनम परी ब्रह्मणेश चेतः. की त्याच कुलामध्ये भगवान असो किंवा संत महात्मे असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. त्याच कुलामध्ये महात्मे भगवान अवतीर्ण होत असतात. आपला विषय चालू आहे की त्याप्रमाणे सुंदरता विचार करत असताना जी रजोगुण सुंदरता आहे महाराज लग्ना सोहळ्यामध्ये, ही सर्व दिसण्यासाठी सुंदर अनेक प्रकारची सुंदर म्हणजे तयार केलेली जी सुंदरता आहे त्याला काही मर्यादा आहे. शास्त्रामध्ये वेळेच आपल्याला बंधन असल्यामुळं उपकृत सुंदरता म्हणतात. पुढं आचार्य वर्णन करतात. दृष्टांत रामायणातला आणि भागवतातला दिलेला आहे की काही विकृतिक सुंदरता आपल्याला पाहायला मिळते जगतामध्ये. की ज्यावेळी प्रभू रामचंद्र महाराज त्या ठिकाणी पंचवटीमध्ये गेले आणि त्या सुपर्णिकेने भगवंताचं ते रूप पाहिलं महाराज. की प्रभू रामचंद्राचं स्वरूपच असं होतं महाराज त्या ठिकाणी की पाहिल्याबरोबर महाराज तुम्ही आम्ही सोडा महाराज. की जे त्या वनामध्ये ऋषीमुनी असणारे महाराज त्यांनीही ठरवलं होतं की त्यांना कानावर त्या ठिकाणी कीर्ती ऐकू गेली की शिळा होती मनुष्य झाली थोर कीर्ती वाखानिली. की त्यांना कळालं की शिळेची स्त्री परमात्मा करतायत महाराज. मग रजोगुण निर्माण झाल्याबरोबर महाराज त्या ऋषीने तपश्चर्या सोडून दिली महाराज. आणि प्रत्येक ऋषीने मनामध्ये ठरवलं आपला विषय काय चालू आहे की परमात्मा महाराज त्या ठिकाणी कोणत्याही अवस्थेमध्ये असो सुंदरच आहे महाराज त्या ठिकाणी. की जगतामध्ये जी विकृतिक सुंदरता आहे त्याचा आपला विचार चालू आहे. मग त्या सुपर्णिकेने भगवंताचे ते तेज पाहिलं. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारूपित वामभागम पाणव सायकम महाचारुचापम नमामि रामम रघुवंशनाथम. तेज पाहिलं, मनामध्ये भाव निर्माण झाला महाराज. एवढा सुंदर पती मला असता तर निश्चितच मी त्याच्यावर मोहित झाले असते महाराज. परंतु भगवान आहेत महाराज, भगवंतांनी जाणलं आणि त्या सुपर्णिकेने महाराज सुंदर स्त्रीचं रूप धारण करून भगवंताच्या समोर आली. आता भगवंताला सांगायची गरज आहे का महाराज. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. प्रभू रामचंद्राने सांगितलं सुपर्णिके की तुझं मूळ स्वरूप हे नाही म्हणाले की तुझी जी इच्छा या अवतारामध्ये पूर्ण होणार नाही. कारण या अवतारामध्ये एक वचनी एक बाणी आणि एक पत्नी त्या ठिकाणी हे माझं वचन आहे महाराज त्या ठिकाणी. आणि असं असल्यामुळं महाराज त्या सुपर्णिकेने पुन्हा महाराज क्रोध निर्माण झाला. आपला विषय काय चालू आहे की सुंदर नसताना विकृतिक महाराज राक्षसी नसताना सुंदर दिसण्यासाठी जे रूप धारण केलं याला शास्त्रामध्ये विकृतिक सुंदरता म्हणतात. भागवतातलं उदाहरण दिलं जातं महाराज त्या ठिकाणी. जी पुतना होती तीही सुंदर नव्हती महाराज. तीही कुरूपच त्या ठिकाणी होती, राक्षसीनच होती. परंतु ज्यावेळी भगवंताकडे आले आणि भगवंताकडे आल्याबरोबर महाराज भगवान त्या ठिकाणी आता भगवंताची लीला आहे महाराज. की भगवंताची त्या ठिकाणी लीला होती आणि महाराज विचार जर केला तर भगवंताचा खेळ होतो आणि आपल्या सामान्याचा खंडोबा झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला रूप धारण केलं महाराज त्या सर्वांना विषयी काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही नेहमी ऐकता महाराज. परंतु भगवंताने ज्यावेळी स्तनपान सुरू केलं महाराज, भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर ती पुतना महाराज आपल्या मूळ स्वरूपामध्ये आली. म्हणजे थोडक्यामध्ये जी विकृतिक सुंदरता आहे त्यांच्या ठिकाणी आहे आणि जी प्राकृतिक सुंदरता शास्त्रामध्ये आद्यशंकराचार्य वर्णन करतात की महात्मे जर पाहिलं, माऊलीसारखे महात्मे पाहिले महाराज त्या ठिकाणी दर्शनेची प्रशस्ती पुण्यपुरुषा. सर्व महात्मे माऊलीपासून नळोबरायपर्यंत सर्व महात्मे पहा. माऊलींना तर महाराज वर्णन करताना आमचे नाथराय सांगतात कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा. किंवा आमचे रामाजनार्दन महाराज म्हणतात नुसतं कैवल्यच माऊली आहेत असं नाही महाराज. किती तेज आहे त्यांच्याकडे. आरती ज्ञानराजा महा कैवल्य तेजा. महाकैवल्य माऊलींचं वर्णन केलेलं आपला विषय चालू आहे की असे जे महात्मे असतात माऊलीसारखे, तुकोबरायसारखे, नामदेव महाराजासारखे महाराज की अत्यंत त्या ठिकाणी दिसायलाही सुंदर असतात महाराजा. विषय चालू आहे आपला की ही प्राकृतिक जी सुंदरता आहे किंवा निसर्ग जर आपण पाहिला की त्याच्याकडे पाहिलं महाराज अत्यंत सुंदर निसर्गालाही त्या ठिकाणी प्राकृतिक सुंदरता वर्णन केलेली आहे. परंतु भगवंताची जी सुंदरता आहे पुढे विचार केलेला आहे की त्या सुंदरतेमध्ये पुन्हा दोन प्रकार त्या ठिकाणी शास्त्रामध्ये केलेले आहेत. एक लौकिक सुंदरता आणि दुसरी आहे अलौकिक सुंदरता. विठ्ठला की लौकिक सुंदरतेमध्ये महाराज त्या ठिकाणी 25 वर्ष 30 वर्ष 50 वर्ष सुंदरता असती. परंतु आमच्या भगवंताची जी अलौकिक सुंदरता आहे महाराज की किती सुंदर आहे. परमात्मा चारी युगामध्ये 4 युग वर्णन आचार्यांनी केलेले आहेत. व्यास महर्षीने महाराज कृतम त्रेता द्वापारंच कलिश्चेती चतुर्युगम
अनेन क्रमयोगेन भुवी प्राणेषु वर्तते, की आमचा परमात्मा महाराज त्या ठिकाणी सत्ययुगामध्ये सुंदर आहे, त्रेतायुगामध्ये सुंदर आहे, द्वापारयुगामध्ये सुंदर आणि कलियुगामध्ये सुंदर आहे. सत्ययुगामध्ये सर्वांना ज्ञात आहे महाराज. भागवतामध्ये वर्णन करतात की ज्यावेळी भगवंताने भाद्रपद शुद्ध द्वादशी दिवशी जो अवतार घेतला तुकोबराय वर्णन करतात, जाने जाने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे, तैसे व्हावे कृपाळे, जाने जाने जैसे घ्यावे तैसे व्हावे कृपाळे, जाने जाने जैसे घ्यावे तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे, जाने जाने घ्यावे तैसे भावे कृपाळे, तैसे भावे भाद्रपद शुद्ध द्वादशी दिवशी जो भगवंताचा जे पर्वकाळ नाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये वर्णन केलेले आहेत, की वारकरी त्यांनाच म्हटलं जातं महाराज की 24 एकादशी आणि हे 5 पर्वकाळ आहेत. पर्वविशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम शिवरात्र. तोच वारकरी किंवा तोच महाराज आहे महाराज. की कोणता? हे 24 एकादशी तर आपल्याला आहेतच, परंतु जे 5 पर्वकाळ आहेत नाथराय सांगतात. पर्वविशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, वैशाख शुद्ध त्रयोदशी दिवशी महाराज जो भगवान नरसिंहाचा अवतार आहे तुकोबराय त्याचं वर्णन करतात. हा केसर शिवडी घालोनिया स्तंभपुडी, की या पर्वकाळाला महाराज आपल्याला एकादशी व्रत करायला सांगितलं. आणि काही म्हणतील नाही एकादशी व्रत आम्ही केलं, महाराज वर्णन केलेलं आहे की या दिवशी जर आपण अन्न खाल्लं तर तुकोबरायचे शब्द आहेत, एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन ते श्वान विष्टे समान आदम जन. अनेक उपमा तुकोबरायने आपल्याला दिलेली आहेत की साध्या एकादशी दिवशी जर आपण अन्न खाल्लं तर महाराज थोडं त्या ठिकाणी पाप लागेल, परंतु पर्वकाळामध्ये जर आपण त्या ठिकाणी पुण्य केलं तर किती पुण्य मिळतं माऊली सांगतात. पुण्याची गणना कोण करी. पर्वकाळामध्ये आता अधिक महिना आहे, जे काही आपण साधन करू, जप असेल तप असेल नामानुष्ठान असेल महाराज, की अनंत फल आपल्याला प्राप्त होतं. त्याप्रमाणे जसं पुण्याचं फल मिळतं महाराज, की याही पर्वकाळामध्ये आपण नरसिंह जयंती केली नाही, किती कुत्र्याचं फल आहे मग त्या ठिकाणी खाऊन बघा. पुढं वर्णन केलं नरसिंह जयंती, रामनवमी. काही भागामध्ये, आता तुमच्या भागामध्ये माहीत नाही मला, की काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाराज राम जन्म झाल्याबरोबर लगेच जेवण करतात, परंतु शास्त्र सांगतं महाराज रामनवमीला जशी एकादशीचा व्रताचा महिमा आहे महाराज तसंच व्रत त्या ठिकाणी करावं लागतं. आणि रामनवमीला जर आपण त्या ठिकाणी अन्न खाल्लं तर कुंभपाक नरकामध्ये, शास्त्रामध्ये विषय त्याचा महाराजांना ज्ञात आहे की कुंभपाक नरकामध्ये त्या ठिकाणी वारकरी असूनही तो गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तिसरा पर्वकाळ नाथ महाराजांनी सांगितलेलं वामन जयंती आपला विषय चालू आहे की सत्ययुगामध्ये, की ज्यावेळी बळीराजाने यज्ञ केला महाराजांनी, त्या यज्ञामध्ये वामन भगवान त्या ठिकाणी अवतीर्ण झाले. झाल्याबरोबर त्या भगवंताचं रूपच असं होतं महाराज, पाहिलिया वेद लावी बैशी जीवी जडोणी. एवढे सुंदर वामन अवतार महाराज त्या ठिकाणी धारण केला की जेवढे ऋषी होते मुनी होते महाराज सर्वच त्या रूपावर मोहित झाले. या बळीराजाची मुलगी होती महाराज, त्या रत्नमालेनं भगवंताचं ते जे पाहिलं महाराज, आणि पाहिल्याबरोबर तिच्याही मनामध्ये प्राथमिक अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भाव निर्माण झाला की एवढं सुंदर बालक जर मला असतं तर निश्चित मी हिला स्तनपान केलं असतं. आता भगवान आहेत महाराज, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, की भगवंताने सांगितलं रत्नमाली या अवतारामध्ये तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. वामन अवतारामध्ये की द्वापारयुगामध्ये तीच रत्नमाला महाराज पुतणेच्या रूपाने पुन्हा अवतीर्ण झाली. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे सांगण्यात तात्पर्य तो परमात्मा जो आपला आहे महाराज सत्ययुगामध्ये सुंदर आहे. पुन्हा त्रेतायुगामध्ये कसे आहे नाथराय वर्णन करतात त्या ठिकाणी, सुंदर ते ध्यान मांडीवरी घेऊनी कौशल्या जननी गीती गायतो. परमात्मा महाराज त्रेतायुगामध्ये सुंदर आहे का हो म्हणाले. नुसतं त्रेतायुगामध्ये सुंदर आहे का महाराज वर्णन करतात. वेळ झालेली आहे की तो परमात्मा जसा त्रेतामध्ये युगामध्ये सुंदर आहे त्याप्रमाणे सुंदर ते ध्यान नंदाची अंगणी गोपाळ गवळणी खेळता ती. द्वापार युगामध्ये तो परमात्मा महाराज की कृष्ण परमात्मा किती सुंदर आहे महाराज त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की कृष्ण परमात्मा एवढा सुंदर आहे. नामदेवराय वर्णन करतात
सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. मेघ श्याम लावण्य सुंदर. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर. रामया दातार केशवराज केशवराज. रामया दातार केशवराज केशवराज. रामया दातार केशवराज केशवराज. रामया दातार केशवराज केशवराज. देखिला गे माये यमुनेच्या तीरी. देखिला गे माये यमुनेच्या तीरी. हे देखला गे माये यमुनेच्या तीरे. देखला गे माये यमुनेच्या तीरे. शांती ब्रह्मवर्णन त्या ठिकाणी नामदेवराय सांगतात. तो परमात्मा द्वापारयुगामध्ये कसा आहे. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर नामया दातार केशवराज नामदेवराय वर्णन करतात. त्याचप्रमाणे नाथराय सांगतात की ज्याने ज्याने भगवान कृष्णाला पाहिलेले महाराज पाहिली आवेद लावी बैसी जीवी जडून. एवढं सुंदर रूप महाराज द्वापारयुगामध्ये भगवंतांनी धारण केलेलं आहे. का हो म्हणाले द्वापारयुगामध्ये सुंदर परमात्मा एका पुढे विचार आलेला आहे. तो परमात्मा जसा सत्ययुगामध्ये सुंदर आहे त्रेतायुगामध्ये सुंदर आहे तसाच तो परमात्मा महाराज कलियुगामध्ये सुंदर आहे. सुंदर ते ध्यानचंद्रबागे तटी कुंडलिका पाठी उभी अशी नाथ महाराज सांगतात की तो परमात्मा कलियुगामध्ये सुंदर आहे. काय म्हणतील आम्हाला तर सुंदर दिसत नाही की ती आपल्याला महाराज दृष्टी नाही. संत महात्म्याला विचारा महाराज की ज्याने ज्याने भगवंताला पाहिलेलं आहे महाराज त्या ठिकाणी देखिला गे माय यमुनेच्या तीरी. त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप जे आहे की एवढं सुंदर त्या ठिकाणी आहे महाराज विचार आलेला आहे. किती सुंदर आहे. एक दृष्टांत पवाने आपली सेवा संपू मा की हजारो वर्षापूर्वी भगवंताने एक अशी सुंदर स्त्री निर्माण केली. त्या स्त्रीचं नाव होतं महाराज त्या ठिकाणी सुवर्णकेशी. काय नाव होतं. सुवर्णकेशी म्हणजे सोन्यासारखीच महाराज सर्व तेज त्याला होतं महाराज. आणि सोन्यासारखी कांती कधी मिळते नामदेवरायचं एक अभंग आहे महाराज. भूमिदाने होशी उपाळू कनकदाने कांती निर्मळू. आता अधिक महिना आहे महाराज की तुम्हाला जर गोरं व्हायचं असेल तर काय दान करा महाराज. कनकदाने कांती निर्मळू. तुम्ही म्हणाल पुरावा काय प्रमाण काय. तुम्ही आजही पंढरी क्षेत्रामध्ये पहा महाराज की आमच्या नामदेवरायाने महाराज त्या ठिकाणी अगोदरच्या काळामध्ये नामदेवरायाच्या काळामध्ये महाराजांना ज्ञात आहे की सुवर्णदान अनेक वेळेला नामदेवरायाने केलेलं आहे. आज त्यांच्या वंशातली महात्म्य आता मला वाटतं उद्या त्यांचं आप्पांचं श्रीगुरू असणारी केशव महाराजांची सेवा आहेच उद्या की त्यांचं तेज पहा महाराज नामदेव महाराजांच्या घराण्यामध्ये सर्वच महाराज सोन्यासारखे पिवळे आहेत. त्याचं कारण की नामदेवरायांनी सुवर्णदान त्या काळामध्ये केलेलं आहे. किंवा दुसरे काही या पंढरी क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी घराणे आहेत. देगलूरकरांचं घराणं पहा की त्यांनाही मग श्रीगुरू त्या ठिकाणी शेखर महाराज असतील श्रीगुरू चैतन्य महाराज असतील अनेक महात्मे त्या कुलामध्ये जेवढे काही होऊन गेलेले आहेत की यांच्या पूर्वजांनी महाराज हरी महाराजांनी की त्या काळामध्ये हजारो वर्षापूर्वी महाराज सुवर्णदान केलं होतं. त्याचं फल त्यांना आजही त्या ठिकाणी पाहायला मिळतं. विठ्ठल की विषय आपला चालू आहे महाराज त्या ठिकाणी. सुवर्णकेशी अत्यंत सुंदर असल्यामुळे अर्थातच तिला अभिमान झाला की म्हणाले माझ्यासारखी जगतामध्ये सुंदर कोण नाही. आणि परमात्मा सर्व काही सण करतो. तुकोबराय म्हणतात तिळबरी जरी होया अभिमान. अभिमान भगवंताला सण होत नाही. आणि योगायोगाने आषाढीचा सोहळा जवळ आलेला होता महाराज. एक महात्मा दिंडी सोहळा घेऊन योगायोगाने कर्मधर्मसंयोगाने त्या सुवर्णकेशीच्या गावामध्ये आला. आणि आल्यानंतर त्या सुवर्णकेशीच्या घरासमोरच त्या ठिकाणी भगवंताचं मंदिर होतं महाराज. आणि त्या मंदिरामध्ये त्या महात्म्याची सेवा सुरू झाली. त्या सुवर्णकेशीच्या उद्धाराची वेळ जवळ आली होती महाराज. आणि त्या महात्म्याने एक सेवेसाठी अभंग कीर्तनासाठी घेतला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न किळ फागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर नवे ते तिची शोभा अभंग घेतला महाराज. आणि त्या भगवंताच्या स्वरूपाचा विचार त्या ठिकाणी केल्याबरोबर ती सुवर्णकेशी भगवंताच्या त्या रूपामध्ये महाराज चिंतनामध्ये चिंतने चिंतने तद्रुपता त्या ठिकाणी कीर्तन केव्हा संपलं ही त्याला भान राहिलं नाही महाराज. सर्व निघून गेले. तो महात्मे जवळ आले आणि ती सुवर्णकेशी म्हणू लागली महाराज
की ज्या भगवंताचं वर्णन केलं तो परमात्मा कोणत्या ठिकाणी राहतो. महाराजांनी सांगितलं वेळ कमी असल्यामुळे जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गावगा जंबूदीपामध्ये तू परमात्मा राहतो. अजून काही जवळचा पत्ता आहे का? मृत्यूलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर रे, की महात्म्याने सांगितलं मृत्यूलोकामध्ये त्या ठिकाणी तो परमात्मा राहतो. आणि त्या भगवंताचं अजून काय जवळचं स्वरूप आहे का? संत महात्मे सांगतात भीमातिरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. मग त्या पंढरपुरामध्ये तो परमात्मा आहे. मग त्याचं मला दर्शन होईल का? ते रूप मला पाहायला मिळेल का? महात्मे म्हणतात की आमच्या संगतीमध्ये जर तू आली आणि त्या भगवंताचे आमचं बीज आहे महाराज, जशी आपण भक्ती करू ये यथा माम प्रपद्यन्ते तंस तथैव भजाम्यहम्. तो परमात्मा भक्तासाठी काय होतो तो बरं म्हणतात वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा झाला सांगितलं की आमच्याबरोबर त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करत करत वेडा झाला त्या भगवंताचं ब्रीदच आहे. आणि त्या महात्म्याच्या संगतीमध्ये मला ती सुवर्णकेशी निघाली. स्वल्प वाटे चला जाऊ वाची गाऊ विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे ध्वजा कुंचे गरुडटकी शृंगारनिके करोने तुका म्हणे हे चिनीट जवळी वाट वैकुंठा. त्या न्यायाने महाराज की त्या महात्म्याच्या संगतीमध्ये आले. चंद्रभागेचं स्नान केलं. चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा पुंडिकरायचं दर्शन घेतलं महाराज. आणि हजारो वर्षापूर्वीचा काळ होता महाराज. त्या काळामध्ये आत्तासारखी काही गर्दी नाही. आता कोणत्या वेळेला या चातुर्मासात या भाद्रपद महिन्यामध्ये या महाराज एवढी गर्दी झालेली आहेत, परंतु दर्दी कुठं गेली भगवंतालाच माहीत महाराज. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. त्या सुवर्णकेशीनं महाराज आलेली आहे. आमच्या चोखोबरायचं दर्शन घेतलं महात्म्याच्या संगतीमध्ये. पवित्र सोवळी एकतीचं भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. वतनामोची मिरास पंढरी विठोबाची घरी नांदणू सेवा करू ते नित्य महाद्वारी नामाची उजरी जागवणे साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावी देतील जी नामा म्हणे आम्ही पायरीची चिरे संत पाय हिरीवरी देती. की नामदेव पायरीचं दर्शन घेतलं महाराजांनी. सुवर्णकेशी आत जाऊ लागली आणि आत गेल्याबरोबर ते भगवंताचं तेज पाहिलं महाराज. पाहिल्या वेद लावे किंवा राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोकलिया. किती भगवंताचं नात्राय वर्णन करतात. किती सुंदर दिसू लागला महाराज की भगवंताचं रूपच असं आहे. रूप सावळे सकुमार सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार. कानी कुंडल मकराकार कानी कुंडल मकराकार मकराकार सुकुमार रूप सावळे सुकुमार रूप सावळे सुकुमार. किती सुंदर रूप भगवंताचं पाहिलं महाराज त्या ठिकाणी. आणि पाहिल्याबरोबर महाराज दर्शन घेणार तेवढ्यामध्ये मनामध्ये त्याचा थोडा संशय त्या ठिकाणी निर्माण झाला की आपण एवढे नाजूक आहेत. भगवंताचं दर्शन घेताना आपलं डोकं जर भगवंताच्या चरणाला लागलं. आणि मग त्या सुवर्णकेशीनं काय केलं महाराज, आपलं एक बोट घेतलं आणि भगवंताच्या आजही तुम्ही भगवान पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती पहा.
डाव्या पायावर आपलं बोट ठेवल्यावर परमात्मा एवढे नाजूक झाले माऊली वर्णन करतात. तुझी निडळी कोटी चंद्रप्रकाश कमलनयन हास्यवदन हसी हलकारे कृष्णा डोलकारे घडी घडी गुज बोलकारे. की भगवंतांनी एवढं नाजूक रूप धारण केलं महाराज. आणि त्या सुवर्णकेशीनं भगवंताचं दर्शन मी सांगून गेलो की पुंडलिकरायाने वरदानच मागून घेतल्यामुळं ज्ञानविज्ञान हिनानाम मूढानाम पापिनाम अपि दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी. पुन्हा पुन्हा किंवा नामदेवराय वर्णन करतात. दर्शन हिळा मात्रे तया होय मुक्ती. सुवर्णकेशीनं भगवंताचं दर्शन महाराज त्या ठिकाणी घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर सर्व संतांनी त्या सुवर्णकेशीला नाव दिलं महाराज मुक्तकेशी. आजही तुम्ही पहा चंद्रभागेमध्ये अनेक तीर्थ आहेत. शंखतीर्थ आहे, चक्रतीर्थ आहे, पद्मतीर्थ आहे, लक्ष्मी तीर्थ आहे, लोहदंड तीर्थ आहे. मग ही मुक्तकेशी तीर्थ कुठं आहे? तुम्ही म्हणाल तुला कशासाठी उभा केलेला आहे. एवढा प्रसंग सांगतो आणि सेवा संपवतो की चंद्रभागेमध्ये पुंडलिकरायाच्या मंदिरापासून विष्णुपदापर्यंत जेवढी चंद्रभागा आहे महाराज, या एवढ्या तीर्थाला महाराज त्या ठिकाणी त्या कालामध्ये मुक्तकेशी महात्म्याने नाव दिलेलं आहे. म्हणून ती मुक्त झाल्यामुळं नाथराय वर्णन करतात की असा हा परमात्मा जसा सत्ययुगामध्ये सुंदर आहे, त्रेतायुगामध्ये सुंदर आहे, द्वापारयुगामध्ये सुंदर आहे. नाथराय म्हणतात सुंदर ते जाण चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभी अशी. आणि या वरच्या तीनही चरणामध्ये तात्विक दृष्टीने चिंतन करायचं झालं शास्त्राच्या दृष्टीने की भगवंताचं तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे आणि तो परमात्मा कसा आहे शेवटच्या चरणामध्ये सुंदर ते ध्यान एका जनार्दनी, सुंदर ते ध्यान एका जनार्दनी, ते ध्यान एका जनार्दनी, सुंदर 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 ते ध्यान एका जनार्दनी. जनिवनि मनी भररासे, जनिवनि मनी भररासे, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी. जनिवनि भररासे, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी, सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी. गोपाळ गवळणी खेळता गोपाळ गवळणी खेळता खेळता हा गोपाळ गवळणी खेळतात, गोपाळ गवळणी गवळणी आ गवळणी खेळतात खेळतात गोपाळ गवळणी खेळताती.
स्वरूप लक्षण आहे, वेदामध्ये विचार आहे. सर्वम खलविदम ब्रह्म, तोच सिद्धांत किंवा गीतेमध्येही भगवान सांगतात. सर्वस्यचाहम हृदय विष्टो मतस्मृती ज्ञानमपोहनैंच वेदैश्च सर्वैरहमेव विद्यु वेदांत कृद्वेद विदेहचाम. असा जो परमात्मा आहे महाराज, की सर्व ठिकाणी नात्र्या सांगतात. कोणत्या कोणत्या ठिकाणी? ईस सुंदर ते ध्यान एका जनार्दनी जनी वनी मणी भरला असे तो परमात्मा जनामध्ये किंवा सर्वच आपण काकड्यामध्ये म्हणतो महाराज. जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा ठाव मग ओळगा तो ऐसा मनी वसू द्यावा भावगा. की तो परमात्मा जनामध्ये आहे, वनामध्ये आहे, मनामध्ये आहे. की एवढीच भगवंताला वेळ आपली संपल्यामुळे प्रार्थना करू. जी अवस्था सर्वांना प्राप्त झालेली आहे, सर्व संतांना, तीच अवस्था सर्वांना आपल्याला प्राप्त व्हावी एवढी भगवंताच्या सर्व संतांच्या चरणी प्रार्थना करू. आणि शिवेला पूर्णविराम. वेदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरोरेव मेनहि यदत्र सौष्ठवम किंचित तन्ममैव गुरुनी. यातील का योग्य आहे. वैकुंठवासी श्री गुरु भाऊमहाराज पाटील दाताळकरींचा आहे. वैकुंठवासी श्री गुरु काकासाहेब महाराज देवकरींचा आहे. वैकुंठवासी श्री गुरु माधव महाराज नंदांकरींचा आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचे शब्द गेले असतील तर ते मात्र माझ्या बुद्धीची दोष आहे. दापुली या बळी नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची करविली तैशी केली कटकट वाकडी के नीट देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिक पण ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम. तुकाराम 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 सर्वांनी भजन करा. तुकाराम 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 पुंडरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव महाराज तुम्ही भगवान की जय. भगवंताच्या कृपेने व थोर साधू संतांच्या आशीर्वादाने गेले 2 वर्षापासून आपला हा पंचक्रोशी कार्यक्रम गेल्या वर्षी गुप्तेश्वर संस्थान कौडगावमध्ये झाला आणि यावर्षी अधिक मास आला म्हणून आपण श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये ठेवला. आज सप्ताहातील आपला आज 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची सेवा तुकोबारायचे वंशज कान्होबा महाराज देवकर. खरोखर अडचण आली बरं का, असं खोटं बनवाबनी काहीच नाही. हे माणसं खोटं बोलतच नसतात. त्यांच्या जागेवर आमच्या नंदनकर माऊली कान्होबा महाराजाची अजाबाद अशी आठवण येऊ दिली नाही अशी सुंदर सेवा शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या अभंगावर सुंदर केली महाराज. त्याबद्दल आपल्या पंचक्रोशीच्या वतीनं महाराजाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. महाराजाचा छोटूसा सन्मान आमच्या पंचक्रोशीच्या वतीने दिगंबर बुवा महाराज तुमच्या हस्ते आम्ही आज ठरलं होतं. हां
आमच्या भागाचं वैभव महाराजांनीच सांगितलं, काशीरामबुवा म्हटलं की दिगंबर बुवाचं नाव येतं. म्हणून आमच्या भागाचं वैभव दिगंबर महाराज कुठे हे आम्हाला 7 दिवस लाभलेले आहेत. तर महाराजाचा छोटंसं आमच्या पंचक्रोशीच्या वतीनं महाराजाचा सन्मान आमचे दिगंबर महाराज कुठे हे करतील. या गावकर कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.